वरळी कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। नारळी पौर्णिमेनिमित्त हे दोन्ही नेते कोळीवाड्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातल्या कामांचा आढावा। सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यावर भर। पुण्यात बसेसची संख्या 6,000 पर्यंत वाढवणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्यामध्ये कृत्रिम वाळू धोरण येणार। सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूने होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या विरोधात नाशकात आंदोलन। खेवलकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्यानं भाजप आक्रमक। अमरावती जिल्ह्यातल्या विरुळ रोघे गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत। रस्त्यांना तलावाचं स्वरूप। पायी जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोनं उडवलं। नाशिकच्या सोग्रस फाट्यावरची घटना। अपघातात एकाचा मृत्यू, 10 ते 12 जण गंभीर जखमी। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर अमरावतीमधील संगीत कलाकारांची फसवणूक। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून देतो असं सांगत कलाकारांकडून उकळले 12 लाख रुपये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।